अष्टसिद्धि विनायक गणपति देवता सहिताय श्रीमद्देवी भागवत ग्रंथराजाय नमः। कुलस्वामिनी तुलजा भवानी देवे नमः। जगदम्बिकायै नमः। मंडप सहिताय स्थापित देवताय नमः। महानिरंजन धूपम दीपम प्रतिगृह्यतामः। अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गावे भारती। ओ मैया हम सब उतारे तेरी आरती। अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गाए भारती। हो मैया हम सब उतारे तेरी आरती। तेरे भक्त जनों पर माता पीर पड़ी है भारी, तेरे भक्त जनों पर माता पीर पड़ी है भारी। दानव दल पर टूट पड़ो माँ, दानव दल पर टूट पड़ो माँ, करके सिंह सवारी। सौ सौ सिंहों से बलशाली, अष्ट भुजाओं वाली, दुष्टों को तू ही ललकारती। ओ मैया हम सब उतारे तेरी आरती। अम्बे तू है जगदम्बे काली, हरि जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गावे भारती। हो मैया हम सब उतारे तेरी आरती। जग में बड़ा ही निर्मल नाता। पूतक पूत सुने है परमा, पूतक पूत सुने है परमा, माता सुनि कुमाता सब पे करुणा दर्शाने वाली, अमृत बरसाने वाली, दुखियों के दुखड़े निवार। ओ मैया हम सब उतारे तेरी आरती। अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गावे भारती। हो मैया हम सब उतारे तेरी आरती। धन और दौलत ना चांदी ना सोना, नहीं मांगते धन और दौलत ना चांदी ना सोना। हम तो मांगे माँ तेरी चरणों में, हम तो मांगे माँ तेरी चरणों में, एक छोटा सा कोना, सबकी बिगड़ी बनाने वाली, लाज बचाने वाली, सतयों के सत को सवार। हो मैया हम सब उतारे तेरी आरती। अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गावे भारती। हो मैया
हम सब उतारे तेरी आरती। राधे राधे। चरण शरण में खड़े तुम्हारी ले पूजा की थाली। चरण शरण में खड़ी तुम्हारी ले पूजा की थाली। वरद हस्त सर पर रख दो माँ, वरद हस्त सर पर रख दो माँ, संकट हरने वाली महर दो भक्ति से रस प्यारी। अष्टभुजाओ वाली भक्तों के कारज तू ही सारथी। ओ मैया हम सब उतारे तेरी आरती। अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गावे भारती। हो मैया हम सब उतारे तेरी आरती। हो मैया हम सब उतारे तेरी आरती। हो मैया हम सब उतारे तेरी आरती। कापूर लगा लीजिए। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्णपात्रो जलसंस्थितेन प्रदीप्त प्रभासो सहसंगतेन नीराञ्जनं तुं जगदीशपुरवे फुलतारकाय मन्दारमालां शशिशेखराय दिगम्बरायै च दिगम्बराय नमः शिवायै च नमः शिवाय नमः शिवायै च नमः शिवाय नमः शिवाय। और आरतीला पाणी फिरवा। आरती जली शीतलीकरणम श्रीमण नित्य निकुंज विहारम्येण महाराधाराणी श्रीमद्देवी भागवत ग्रंथराज सहिताय अष्टसिद्धि विनायक गणपति देवता सहिताय मंडप सहिताय स्थापित देवताय नमः। कर्पूर निरंजन धूपम दीपम प्रतिगृह्यतामः। अष्टसिद्धि विनायक गणपति देवतायै नमः। वंदनानां ध्यानानां प्रार्थनानां। बैठ जाइए सभी भक्तगण। कि नमस्तेस्तु महामाय श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढ़े कोलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम शरणागत दीनार्थ परित्राण परायण सर्वस्यारते हरे देवी नारायणी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियतां प्रणतास्मतामः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की, बोलो रे भाई सब संतन की जय। 2 मिनट के लिए वाणी को पवित्र करने के लिए माता रेणुका के भजन से कथा में प्रवेश करते हैं। ताली सेवा देते हुए सभी भक्तगण, बहुत सारे माता बहनों को पता भी होगा ये भजन। गजर हो तो कशाचा, गजर हो तो कशाचा, गजर आईच्या नामाचा ग माझ्या रेणुका आईचा। गजर हो तो कशाचा, गजर हो तो कशाचा, गजर आईच्या नामाचा ग माझ्या रेणुका आईचा। गजर होतो कशाचा ग, खड़े गजर होकर होतो उभा राहून जरा। गजर 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 होतो कशाचा ग, गजर होतो कशाचा, माझ्या रेणुका मातेचा हो, माझ्या रेणुका मातेचा, माझ्या रेणुका मातेचा हो, माझ्या रेणुका मातेचा। हरि बोल। पीछे वाली माता बहन भी जरा प्रेम के साथ, भाव के साथ पावल्या फुगडा खेळा, पाठीमागच्या मावल्या। जय हो। साध येतो पाऊलांचा, नाद होतो जोडव्याचा, साध येतो पाऊलांचा नाद होतो जोगव्यांचा, साध येतो पाऊलांचा, नाद होतो जोडव्याचा, साध येते पाऊलांचा नाद घेतो जोडव्यांचा। वास हळदी कुंकूचा ग माझ्या रेणुका आईचा, वास हळदी कुंकाचा ग माझ्या रेणुका मातेचा। गजर आईच्या नामाचा ग माझ्या रेणुका आईचा, गजर आईच्या नामाचा ग माझ्या रेणुका आईचा। गजर होतो कशाचा, गजर होतो कशाचा, गजर आईच्या नामाचा ग माझ्या रेणुका मातेचा। गजर होतो मातेचा ग माझ्या रेणुका आईचा। हरि बोल। पैठणीची सळसळ ग सावरला इन घोळ ग, पैठणीची सळसळ ग सावरला इन घोळ ग, पंधर बांधून बुट्ट्याचा ग माझ्या रेणुका आईचा। गजर होतो कशाचा, गजर होतो कशाचा, गजर आईच्या नामाचा ग माझ्या रेणुका आईचा। गजर होतो आईचा ग माझ्या रेणुका आईचा, गजर होतो मातेचा ग माझ्या रेणुका आईचा। भरला मोत्यानी मळवट भरला कुंकानी, भांग भरला मोत्यानी मळवट भरला, आगाग भांग भरला मोत्यानी मळवट भरला कुंकानी, भांग भरला मोत्यानी मळवट भरला, हा मुकुटलीचा रत्नाचा ग माझ्या रेणुका आई,
यशाचा माझ्या आईच्या नामाचा ग माझ्या रेणुका आईचा माझ्या जय हो अंबा मात की जय हो जगदंबा माता की जय रेणुका माता की जय कुलस्वामिनी तुळजा भवानी माता की जय महालक्ष्मी माता की जय सप्तशृंगी माता की जय देवी भागवत भगवान की जय अष्टसिद्धि विनायक गणपति महाराज की सद्गुरुदेव भगवान की जय अपने अपने माता पिता की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्री राधे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका श्री दुर्गा देवी भगवती परांबा आदिशक्ति पराख्या अनंत शक्ति अविनाशी शक्ति परम तत्व माँ महाकाली की कथा श्रीमद् देवी भागवत कथा इस संसार में 25 गुणों से ज़्यादा गुणों की प्राप्ति कराने वाली है। तो ऐसी यह भगवती का पूर्ण चरित्र वांग्मय जिसमें समाहित है, ऐसा देवी का देवी भागवत अखंड हरिनाम सप्ताह। और उसमें पहली बार इस कोटनंद्रा गांव में भगवान गणेश जी के आगमन से पावन पुनित हुई यह दिव्य नगरी कोटनंद्रा। इस नगरी में हमारा 5वीं बार आगमन ग्रामवासियों के द्वारा और पहली बार देवी भागवत का आयोजन। पूर्व 4 दिनों से इस स्थान पर बह रही श्रीमद् देवी भागवत कथारूपी ज्ञान गंगा ज्ञानवापी ज्ञान सागर ज्ञान कुआ ज्ञान बावड़ी ज्ञान झरना ज्ञान समुद्र ज्ञान सागर, इसमें स्नान करने के लिए अतएव वारकरी संतों के चरणों के धूलि के मकरंदों का शशवादन रसस्वादन अमृत पान करने के लिए आप और हम सभी भक्तवृंद भक्तिमती शक्तिमती माता बहने चक्रवाक कारंडक पंचों के रूप में इस ज्ञान गंगा के तट पर गोते लगाने के लिए उपस्थित हो रहे हैं। आज कथा का 5वां दिन है। मंगल में बेला में कथा में प्रवेश कर कथा को पूर्णता की ओर ले जाने की कोशिश करें। सभी भक्तों को राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी। पार्वते पतये हर हर महादेव की जय। सूत महाराजांना 88,000 ऋषींनी नमस्कार केला। मुख्य स्त्रोत देवी भागवताचा महर्षी वेदव्यास जनमेजय राजाला श्रीमद् देवी भागवत कथा सांगताना 3ऱ्या स्कंदामध्ये काल त्यांनी एका उतथ्याची कथा सांगितली आहे की देवीच्या सहज उच्चारानं काय होतं, देवाचं नाव घ्यायला लागल्यानंतर वाणीमध्ये गोडवा येतो। भगवान का नाम लेने से वाणी मीठी बनती है, शक्कर के जैसी मीठी बनती है। मीठी छुरी लोग कहते हैं ना, मीठे बोलने वाले की ज़्यादा मित्र होते हैं। जो कड़वा बोलता है, खराब बोलता है, खिसक लेते हैं लोग वहाँ से, उसके पास नहीं बैठते, उसके साथ मित्रता नहीं करते। इसलिए तो कहा जीवन में आगे जाना है, उन्नत जीवन चाहिए, प्रगत जीवन चाहिए, समृद्ध से भरपूर होना है, ऐश्वर्य से भरपूर होना है, ज्ञान से परिपूर्ण होना है, धन से परिपूर्ण होना है, प्रसिद्ध होना है, कीर्तिवान होना है, यशवान होना है, ज्ञानवान होना है, समृद्धवान होना है, पैसे वाला होना है, बाबा होना है, आमदार होना है, खासदार होना है। तो यहाँ पर रख दो शक्कर और यहाँ पर रख दो बर्फ और एक काम हो जाएंगे अपने आप। लेकिन क्या, यहाँ पर रख दो शक्कर और यहाँ पर रख दो बर्फ, यही तो हमसे नहीं हो पाता। हेच होऊ शकत नाही आपल्याकडून। किसी शायर ने शेर में कहा था, राम बनना अच्छा है प्यारे, राम बन लो ना, राम बनने में तो जीवन सुधार जाएगा। राम बनना अच्छा है, राम बन लो ना, राम बनने से जीवन सुधार जाएगा। लेकिन यदि राम बन गए तो लोगों गलत फहमी में मत रहना, गलत फहमी में मत रहना।
हम राम हैं, हमको राम ही रहने दीजिए। यदि नहीं सुधरे तो हम राम से परशुराम भी बन सकते हैं। लक्षात आलं का? राम ये मर्यादा पुरुषोत्तम है, हर काम मर्यादा में करते हैं। बाण छोड़ा तो असर दिखाएगा, पत्नी को भी एक ही मानेंगे, लेकिन नहीं माना तो फिर शस्त्र उठाने वाले परशुराम है। 21 बार इस पृथ्वी को निक्षत्रिय जिन्होंने कर दिया था, एक भी क्षत्रिय जीवित नहीं रखा था, और उनकी रक्त की धाराएं प्रवाहित कर दी थी। जिस कुरुक्षेत्र में, जिस जमीन पर, जिस क्षेत्र में, वहीं पर आगे चल करके कुरु नाम का राजा हुआ, और उसी क्षेत्र को कुरुक्षेत्र नाम पड़ा, और वहीं पर पांडव और कौरवों के मध्य महाभारत का दिव्य युद्ध हुआ। हम राम हैं, हमको राम ही रहने दीजिए, परशुराम बनने पर मत विवश होइए। अलग लक्षात आता, घ्या लक्षात। पार्वते पतये हर हर महादेव की जय, जगदंबा माता की जय। सांगायचंय काय, मिठी छुरी इथे जर का तुम्ही देवाचं नाव घ्यायला लागलं की वाणीमध्ये गोडवा येतो। पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, जो बधे अच्युत सर्व काळ। विष्णू परमात्म्याच्या यज्ञानंतर आणखीन एका भक्ताचा उद्धार केला देवीनी, त्याचं नाव सुदर्शन असं सांगितलंय। कौसले शून्रपश्रेष्ठ सूर्यवंश समुद्भवा, पुष्यपुत्रो महातेजा ध्रुवसंधीरिति स्मृत। कौशल देशामध्ये एक ध्रुवसंधी नावाचा राजा झाला। व्यासजी सांगतायत जन्मेजयाला, आणि सूत महाराज 88,000 ऋषींना सांगतायत। त्या ध्रुवसंधी नावाच्या राजाला 2 पत्नी होत्या। मोठ्या पत्नीचं नाव होतं मनोरमा, आणि लहान्या पत्नीचं नाव होतं लीलावती। ध्रुवसंधी राजाला मोठ्या पत्नीपासून एक पुत्र झाला, त्याचं नाव सुदर्शन, आणि 2 नंबरची बायको लीलावती, त्याच्यापासून एक पुत्र झाला, त्याचं नाव शत्रुजित। राजा मरण पावल्यानंतर राजाचा मोठा मुलगाच राजा होणार असा धर्मशास्त्राचा नियम आहे। मुलं मोठे होऊ लागले, राजाच्या दोन्ही बायकांचे पोरं मोठे व्हायला लागले, सुदर्शन आणि शत्रुजित। अगोदर राजाचं मोठ्या मुलावर प्रेम आहे, लहान्या मुलावरही प्रेम आहे, पण योगायोगानं दुर्दैवानं मोठ्या राणीचा जो मुलगा होता तो थोडासा मंद बुद्धीचा होता, मंद भाग्याचा होता, म्हणजे त्याची बुद्धी जास्ती फास्ट काम करत नव्हती, आणि म्हणून लहान्या बायकोचं पोरग टॅलेंटेड होतं, चंट होतं, जरा ब्रिलियंट होतं। ते राजाच्या ठिकाणी आकर्षण निर्माण करू लागलं, आणि राणीनं डाव साधला की राजा मेल्यावर माझंच पोरग राजा होईल, काही षडयंत्र करून। मुलांचे वय झाले, वाढू लागले, मुलं युवराज पदाच्या लायक झाले। एक दिवस तो राजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेला, सिंहानं त्याच्यावर हल्ला केला, आणि हल्ल्यामध्ये राजा ठार झाला। राजा ठार झाला तितक्यात राजाचे 2 सासरे, आता 2 बायका होत्या ना, 2 सासरे, मोठ्या बायकोचा बाप वीरसेन, त्याला वाटलं की आता राजाची गादी माझ्या नातवाला भेटली पाहिजे, म्हणून तोही तिकडून सेना घेऊन आला, वीरसेन, सुदर्शनासाठी। मनोरमेचा पुत्र सुदर्शन, त्या मनोरमेचा बाप, त्याचं नाव सांगितलं वीरसेन। आणि दुसरी जी बायको होती लीलावती, तिचा बाप जरा कुटील डाव टाकणारा होता, त्याचं नाव सांगितलंय युधाजित। त्या युधाजिताला वाटलं शत्रुजिताला राजगादी भेटली पाहिजे, म्हणून युधाजित आणि शत्रुजिताचं युद्ध लागलं, व्याह्यांचं। आणि लहान्या राणीच्या बापाकडून मोठ्या राणीचा बाप मारल्या गेला। हे जेव्हा राणीला कळलं, राणीला वाटलं ज्या माझ्या सवतीच्या बापानं, ज्या माझ्या लहान्या सवतीच्या बापानं माझ्या बापाचा प्राण घेतला, तो माझा आणि माझ्या मुलाचा प्राण घेणार नाही कशावरून। म्हणून त्या राणीनं विश्वासपात्र विद्दल नावाच्या मंत्र्याला बरोबर घेतलं, आणि विद्दल नावाच्या मंत्र्याला बरोबर घेऊन ती गुप्तपणे निघून गेली। पोवारा केला तिनं जंगलात, भरद्वाज ऋषींच्या आश्रमाच्या सानिध्यात आली। युधाजितानं शत्रुजिताला राजा केलं। शत्रू हा क्षयरोगाप्रमाणे असतो, वाढायच्या आधीच थेटून चाकला पाहिजे म्हटले बरं का, म्हणजे मी सांगतोय देवी भागवतात दिलंय, सबक शिकवला पाहिजे। सबको मित्र नहीं बनाया जा सकता, किसी संत ने कहा था, सबको मित्र नहीं बनाया जा सकता, लेकिन प्यारे शत्रु एक को भी मत बनाना।
मित्र सबको नहीं बना सकते कोई बात नहीं, लेकिन जीवन में एक भी शत्रु मत बनाना। और सामने वाला उंगली कर रहा तो फिर वो उसकी बात है, लेकिन हमारी ओर से पहल नहीं होनी चाहिए शत्रुता की। वापस आला युधाजित भरद्वाज ऋषींच्या आश्रमात। भरद्वाजांना सांगितलं ते मला शरण आले, मी तुला त्यांना देणार नाही। इकडे पुढे एक काशी नगरामध्ये सुबाहू नावाचा राजा सांगितला, त्याच्या बायकोचं नाव वैदर्भी, आणि वैदर्भी आणि सुबाहू राजाची कन्या सांगितली शशिकला। ही देवीची भक्त आहे। शशिकलेला देवीने स्वप्नात दृष्टांत दिला की तुला सुदर्शन नावाचा पती प्राप्त होईल, तो सध्या भरद्वाज ऋषींच्या आश्रमात राहतो आणि ते राज्य त्याचं आहे, पण त्याच्या सावत्र भावाने हिसकावून घेतलं। आणि एक दिवस एक भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये येणारा सेवक शशिकलेनं त्याला पाहिलं आणि त्याच्याकडे सुदर्शनाला निरोप दिला। तो सेवक आला तर सुदर्शनी सहज त्याला क्लीबा, क्लीब, क्लीब म्हणजे सेवक, सेवकाला संस्कृत मध्ये क्लीब असे शब्द आहे। आणि क्लीम हा देवीचा मायाबीज मंत्र आहे। क्लीम, ऐम ह्रीम क्लीम, हा सारस्वत बीज मंत्र आहे देवी भागवतात, आणि क्लीम हा मायाबीज आहे। सहजपणे क्लीम म्हटला, सहजपणे, सहज बोलणे, हित उपदेश करुणी सायास शिकविती, तुका म्हणे वस्य धेनुवेचे चित्ती, तैसे येती मज सांभाळीत, काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। 2814 अभंगाचा नंबर। तुकाराम महाराजांची गाथा। सहज बोलणे हित उपदेश, सहज तो क्लीबा म्हणला, पूर्व स्मृती जागल्या त्याच्या, देवीनं त्याला स्वप्नात दृष्टांत दिला, तुझं राज्य तुला मिळेल, जा मैं तेरी माता तू मेरा भक्त है। देवीनं त्याला शस्त्रास्त्र प्रदान केले आणि देवीच्या कृपेनं हा त्या शशिकलेचा यानं दृष्टांत स्वयंवरातही जिंकला, सावत्र भावाचाही वध केला, त्याच्या आजोबाचाही वध केला आणि याला राज्यही प्राप्त झालं। न होणारी गोष्ट ही प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य जर का या जगतामध्ये कोणामध्ये असेल तर ते माता जगदंबेमध्ये आहे। बोलिये जगदंबा माता की जय। पुढे विशिष्ट रूपानं आता नवरात्रीचा विधी सांगितला आहे। या नवरात्रीमध्ये काय केलं पाहिजे? कुमारिका पूजन हे पहिल्या दिवशी असतं, आपण शेवटच्या दिवशी करणार आहोत। पहिल्या दिवशी तशी व्यवस्था नव्हती, देवी भागवतातही कंपल्सरी आहे 9 कुमारिकांचं पूजन। ते कसं करायची ती व्यवस्था आपण करू, सामुदायिकच होईल। नवरात्रीत कंपल्सरी आहे, देवी भागवतात कंपल्सरी आहे। देवी नवरात्रीचा विशिष्ट विधी महर्षी वेदव्यास जन्मेजयाला सांगतायत। नवरात्रे तु संप्राते किम कर्तव्यम विजयोत्तमः, विधानम विधिवदं ब्रूहि शरदकाले विशेषतः। शारदीय दुर्गा नवरात्री महोत्सव विशिष्ट सांगितलाय देवी भागवतात। तशा 2 नवरात्री आहेत, चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत, त्याच्यामध्येही देवीचं आगमन आहे। आणि शारदीय नवरात्री ही महत्वपूर्ण आहे। सांगितलं जे देवीचे आराधी आहेत किंवा देवीचे भक्त आहेत किंवा शाक्त आहेत अशा लोकांना शारदीय दुर्गा नवरात्रीच्या आदल्या दिवशीच म्हणजे प्रतिपदा लागायच्या आदल्या दिवशीच म्हणजे अमावस्येच्या दिवशी घटस्थापनेची पूर्ण तयारी करून ठेवावी म्हणले, असं दिलंय देवी भागवतात। म्हणजे बिफोर 1 डे, एक दिवस आधीच काय काय अमावस्येच्या दिवशी पूजेची शुभ सामग्री जुळवावी। अमावस्येच्या दिवशी एकच वेळ जेवण करावं, हविषांना फराळाचं खावं म्हटले करावे। आणि मग नवरात्र लागल्यावर म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रीच्या पहिल्या माळीला म्हणजेच पहिल्या दिवशीला, कळतंय ना माझं बोलणं सांगितलेलं? अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस, पहिली माळ, त्या दिवशी सपाट प्रदेशावर शुभस्थली स्तंभ ध्वज यांनी युक्त असा 16 हात मंडप तयार करावा। लाकडाच्या काड्याचा किंवा आंब्याच्या पाण्याच्या काड्याचा मंडप तयार करायला सांगितलाय। एवढं होत नाही आपल्याकडून खटाटोप, पण ठीक आहे, करणारे करतात। काय करावं? आपल्या घरात शेतातली अशी माती टाकावी, त्या लाल मातीचा किंवा काळ्या मातीचा असा सपाट प्रदेश करावा आणि सपाट प्रदेश करून ती माती किती येईल म्हटले 16 हात, म्हणजे एवढी मोठी ती माती टाकली गेली पाहिजे, 16 हात, ठीक आहे।
16 हाताचं जेवढं माप आहे तितका क्षेत्रफळ त्या मातीचं पाहिजे. आणि मग त्या मातीवरती युक्त असा ध्वजाचा म्हणजे झेंडे लावून किंवा स्तंभ लावून, स्तंभ म्हणजे खंबे किंवा मग झेंड्यानं किंवा स्तंभानं मंडप तयार करावा. गौरवर्ण मृतिका व गोमय यांनी सारवण घालून समवस्थिर अशी शुभ्रवर्णी वेदी त्या मंडपामध्ये करावी. वेदी तो मंडप लावल्यानंतर त्याच्या मध्यभागी वेदी म्हणजे देवीला बसवण्यासाठी आसन, ती 1 हात उंच असावी. ती वेदी तो वाटाई किती असावा म्हणले त्या मातीवर 1 हातभर उंच असावा आणि चौरस 4 हात असावी. 4 हात क्षेत्रफळ यावं त्या वाट्याचं आणि उंची 1 हात यावी. ते पीठाकरता उत्कृष्ट स्थान होय, ते देवीचं पीठ आहे म्हटलं नवरात्रीला स्थापन करण्याकरता. त्या स्थानाला विचित्र तोरणे लावून वर चांदवा बांधावा. हे असे तोरणे लावावे आणि वरती चांदवा बांधावा. हे कोण सांगू शकेल म्हणले तुम्हाला चांगलं? मी तर आहेच म्हणले तुम्हाला. आपल्या हे सोनोने काकू देवा यांना जास्ती माहिती आहे, भक्त आहेत देवीचे यांनाईंचे. इथं ज्याला कळतं त्यालाच बोलावं, असं येड्या भंगिऱ्याला बोलवलं म्हणजे काहीच अवघड आहे. याच्यात काही चुकलं तर रिकामे दुष्परिणाम भोगावे लागतात. कारण हे महाराज लोक काही करायला लागले. देवी भागवत त्याच्यामुळे जास्ती कोणी हात घालत नाही याच्यामध्ये. देवी तत्वज्ञ, आचार संपन्न, वेद वेदांग पारंगत आणि जितेंद्रिय ब्राह्मण रात्रीचे वेळी बोलवावे. आदल्या दिवशीच तयारी करून घ्यावं म्हणली या पीठाची, नाही तर मग 1 दिवस आधी. आणि तुम्हाला जर का हे असं करायचं असेल पण माहिती नाही तर देवी तत्वज्ञ, इट इज कॉल्ड एज अ प्रिंसिपल टू यू नो माय डियर. तत्व सांख्य शास्त्र जिसको नारायण ने बनाया था, कपिल महामुनि जो भगवान के अवतार है. तत्व म्हणजे काळ म्हणा, वेळ म्हणा, हवं तर वेगवेगळ्या तत्वानी युक्त असतात काही लोक. काही लोकांना राजकारणाची खूप माहिती असते, काहीला अध्यात्माची माहिती असते आमच्यासारखी खूप डिटेलमध्ये. म्हणजे कोणताही ग्रंथ विचारला तर भगवत कृपेने एवढी कृपा आहे की मी सांगू शकतो, विवेचन करू शकतो आणि कितीही मोठा बाबा आला तर शास्त्रार्थ करू शकतो. अशा प्रत्येक ग्रंथाचं तत्व तसं देवीबद्दल माहिती सांगणारा देवी तत्वज्ञ ब्राह्मण बोलवा. आचार संपन्न म्हणजे स्वपाकी आहे किंवा आचार्य ब्राह्मणाच्या इथे तो भोजनाचा स्वीकार करतो. जितेंद्रिय, इंद्रियावरती त्याचा ताबा आहे. आणि नंतर मग त्याच्याकडून माहिती घ्यावी. प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही नदीवर स्नान करा. नदी, नद, तडाग, वापी, कूप आणि गृह यांनी कोठेतरी प्रातस्नान यथाविधी करून प्रातकाळचे नित्यकर्म प्रथम करावे. नंतर द्विजांना निमंत्रण देऊन अर्धपाद्यादिकासह पर्कपूर्वक त्यांचे यथाविधी पूजन करावे. वस्त्रभूषणादिकही आपल्या शक्तीप्रमाणे द्यावी. वैभव असताना वितशाठ्य मात्र कधीही करू नये. विप्र संतुष्ट झाले असतात, कार्य सर्व स्वीपूर्ण होते. ब्राह्मणांना बोलावून ॲज पर आवर ॲबिलिटी आपल्या पात्रतेनुरूप त्यांना दक्षिणा द्यावी. आणि ब्राह्मण संतुष्ट झाले तरच आशीर्वाद भेटतो म्हणले. पैसे असून जर का आपण शहाणपणा केला तर आपल्याला त्याचं फळ भेटत नाही म्हणले. शाठ्य दुष्कर्म कारीना असा भागवतामध्ये श्लोक आला. तुमच्याकडे नाही तर नाही, जाऊ द्या म्हटले, पण असून जर का तसं करायला म्हटले तर मग तुम्हाला फळ भेटणार नाही त्याचं. देवी नवरात्रीमध्ये कंपल्सरी देवीचे पाठ करायला सांगितले. देवीच्या भक्ताला ब्राह्मणाकडून सप्तशतीचे. ते वाचणारे वेगळे लोक आहे, ते कोणाला येत नाही. वाचणारे वेगळे गुरुजी असतात, जे गणेश यागला वगैरे आले होते का असे विद्वान असतात ते. त्या नवरात्रीमध्ये देवीच्या पाठाकरता विद्वान ब्राह्मणांना बोलवावं. किती पाठ करायचे म्हटले? 9 करा. आणि मग 9 पाठाला 9 ब्राह्मण बोलवा. नाही शक्ती तर 5 ब्राह्मण बोलवा, 3 बोलवा किंवा 1 तरी बोलवा. एकच ब्राह्मण सांगण्याची अनुकूलता असल्यास तो ब्राह्मण शांत पाहून पारायणा करता बोलवावा. त्याच्यामध्ये शांती पाहिजे म्हटले. नंतर वेद मंत्र विधानाने स्वस्ती वाचन करावे. अणोह भद्राः क्रतवो यन्तो विश्वतो दब्धास अपरीतास उद्भीद देवानो यथा सदमीद व्रधै असन्न प्रायुपो रक्षितारो दिवे दिवे देवानां सक्षमुपसेधिमाः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषः विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु शान्तिरन्तरिक्षगुं शान्ति सर्व शान्ति ओखदय शान्ति वनस्पतय शान्ति गुं सर्व शान्ति शान्ति शामारेधि सुशान्ति.
शांतिर्भवतु. हे त्या ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन शांतीपाठ म्हणतात याला. हे त्याच्याकडून करून घ्यावं म्हटले. वेदीवर रेशमी वस्त्राने झाकलेले सिंहासन. वेदी म्हणजे ओटा, खाली माती टाकून तयार केलेला ओटा, त्याच्यावर आजूबाजूला लावलेले स्तंभ किंवा झेंडे, मातीवर लावलेले स्तंभ झेंडे, मध्यभागी ओटा म्हणजे वेदी, त्याच्यावर रेशमी वस्त्र टाका म्हटले. ते रेशमी वस्त्र टाकून त्याच्यावर एक सिंहासन स्थापन करा आणि त्यावर 4 हात आयुधे यांनी युक्त अशी अंबिका देवीची स्थापना करावी. नवरात्रीची विधी सांगतायत. रत्नभूषणे तिला घालावी, मोत्यांच्या हारानं तिचा श्रंगार करावा, दिव्य वस्त्र नेसवावं. काही मावल्याला काय साडी नेसवता येते नवरात्रीला देवीला, काहीला जमत नाही आणि काहीला ते इतकं जबरदस्त येतं की त्या बाईशिवाय जमत नाही म्हटले. बा काही विशिष्ट लोकांना येतं ते. आमच्या पत्नीलाही येत नाही ते, आमच्या आईला येतं, काकूला येत असेल, जुन्या लोकांना चांगलं येतं, नवीनचं अवघड आहे म्हटलंय. देवीला साडी नेसवणं एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे ते नवरात्रीची देवीला. त्या देवीला चांगली साडी नेसवावी म्हटले, जी जाणकार माऊली आहे तिच्याकडून, आणि मग ती सौम्य देवी सर्व लक्षण संपन्न करावी. याप्रमाणे सिंहारूढ असलेली ही कल्याणी देवी शंख चक्र गदा व पद्म या आयुध्यांनी युक्त करावी, किंवा ती सनातन देवी 18 भुज करूनही स्थापावी. मूर्तीचा अभाव असेल तर 9 मंत्राने युक्त यंत्रपीठ पूजेकरता स्थापन, त्याच्या बाजूला कलश स्थापना करावी. वेद मंत्रांनी सुसंस्कृत केलेल्या त्या कलशामध्ये पंचपल्लव सुवर्ण म्हणजे 5 रत्न हिरा माणिक मोती पावळा त्या तांब्यामध्ये टाकावं. तीर्थोदकाने तो भरावा. गंगेचं पाणी असेल तर ते आपल्या घरच्या पाण्यात त्या कलशामध्ये टाकावं. घटस्थापनेला जो कलश स्थापन करणार आहोत आपण त्यामध्ये. नंतर आपल्याजवळ पूजा सामग्री ठेवून सभोवती मंगला करता गीते व वाद्ये यांचे घोष करावे. देवीचे भजन गावे म्हटले. भजन गाने को भी समय नहीं है, बहुत सारे भजन है, सुनाएंगे आपको 2 दिनों में. बिगड़ी मेरी बना दे ऐ शेरों वाली मैया, ऐ शेरों वाली मैया, ऐ खंडवा वाली मैया, अरे बिगड़ी मेरी बना दे. अभी नाही, आज मुद्दाम एक हिंदी आणि उद्या आणि परवा, कारण की भजनाचा कार्यक्रम नाही आहे हा. आपल्याला झोप वगैरे येऊ नये, आळस्य दूर व्हावा, कथेचं श्रवण चांगलं करता यावं, कंथा अंतकरण प्रविष्ट भावी. प्रविष्टोयम कर्णरंध्रेण भागवता श्लोक आहे. कानामधून घुसून ती कानातून बाहेर निघून ती अंतकरण प्रविष्ट व्हावी याकरता, आलस्य दूर होण्याकरता हे थोडंसं संगीत आहे. अशी सर्व देवी सिंहारूढ असलेली देवी अष्टध्वज पूजा करावी आणि त्या देवीला शरण जावं. मूर्तीचा अभाव असेल तर 9 मंत्र आणि मग मंगल गीत वगैरे वाद्य गायन करावं म्हटले. तुम्हाला जेवढं येत असेल देवीचं, जेवढं मला येतं, मी काही कसर सोडतो का, वेळ कमी आहे, लागतील तेवढे भजन आहे, हृदय गदगद होईल असे भजन आहे. हसली अंबा बसली पलंगावरी ग, जायाचं जायाचं मलबाई माहुराला जायाचं, पायाचं पायाचं मलबाई रेणुकेला पायाचं, माहुरगडाला जायाचं आलं माझ्या मनी ग, अग बाया माहुरगडाला जायाचं आलं माझ्या मनी ग, नको नको म्हणताय वाच धनी ग, माहुरगडाला जायाचं आलं माझ्या मनी ग, नको नको म्हणताय. तर देवीला नवरात्रीमध्ये मंगल गीत आणि वाद्य हे तुम्ही म्हणावं. तुम्हाला येत नसेल तर कोणाला तरी बोलवावं जाणकाराला, कारण की गायन देवीला फार आवडतं. राजा प्रथम दिवशी मनुष्याचे मनोरथ पूर्ण करणारे पूजन यथाविधी करावे. प्रथमतः नियम करून नंतर पूजेला आरंभ करावा. पहिल्या माळीला उपवास अथवा एक भुक्त राहून, हे माते मी अनुपम नवरात्र व्रत करीन, हे देवी हे जगदंबे तुम्हाला सर्व साह्य कर, असा यथाशक्ती नियम करून नंतर यथाविधी समंत्रक पूजन करावे. 9 दिवसाचे उपवास धरता तुम्ही. ज्यांच्याकडे बालाजीचे घट नाही, फक्त नवरात्रीचे घट आहे, 9व्या दिवशी सायंकाळी उपवास ते सोडू शकतात. ज्यांच्याकडे बालाजीचे घट आहेत तेव्हा सीमोल्लंघनाच्या दिवशी दशमीला उपवासाचा विराम आहे, असं शास्त्र आहे. काहीकडे देवीसोबत
बालाजीचेही घट असतात. नवरात्रीमध्ये कोणत्या कोणत्या साहित्याचा वापर करायचा देवीच्या पूजेला सांगितलं. देवीच्या पूजेमध्ये पिवळं किंवा केशरी चंदन वापरा. अगरू म्हणजे चांगलं केवड्याचं धूप म्हणा, चंदनाचं धूप म्हणा, किंवा देवीला जे आवडत असेल जाईचं धूप, जुईचं धूप वापरा. कापूर वापरा. सुगंधी पुष्पे मंदार, करज, अशोक, चंपक, करवीर, मालती व ब्राह्मी यांची पुष्पे, शुभबिल्वेदळे, धूप, दीप यांच्या योगाने जगद्धात्रीचे यथाविधी पूजन करावे. नंतर नारळ, महाळुंगे, डाळिंबे, केळी, नारिंगे, फणस, बिल्वदळी इत्यादी नाना प्रकारच्या शुभ फलांनी आरती देऊन भक्तिपूर्वक अन्नदान करावे, बलिदान करावा. आणि तदनंतर पुढे सांगितलंय देवीचा होम करावा. नवमीचे दिवशी 9 दिवसाचे पारणे हो, सप्तशती जप होम हौने सद्भक्ती करुणी हो, षडस्त्र अन्ने नैवेद्यांचे अर्पियली भोजने हो, आचार्य ब्राह्मणांना तृप्त केले कृपे करुणी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कार्यगर जतीन काय महिमा वर्णो तिचा हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. इथे नवमी सांगितलंय पण अष्टमीला करतात आपल्याकडे. अष्टमीला हवन करा म्हटले देवीचं. सप्तशतीचं हवन करा. नसेल येत तर सहस्रनामावलीचं करा. त्यामध्ये कवळं कापायचं, 5 भाग करायचे, 1 भाग हवनावर ठेवायचा. मोठा विधी आहे, गुरुजी लोकांना माहिती आहे, तो आचार्य ब्राह्मण लोकांना ते हवन करायला सांगितलं. देवीच्या हवनाकरता त्रिकोणी स्तंडील करावं. त्रिकोणी कुंड पाहिजे देवीच्या हवनाकरता असं सांगितलंय देवी भागवतामध्ये. आणि शास्त्रोक्त प्रमाणाने ते बद्ध असावं. नाना प्रकारच्या मनोहर द्रव्यांनी प्रत्यही त्रिकाल पूजन करावं. गीत वाद्य व नृत्य यांच्या योगाने महोत्सव करावा. गीत वाद्य नृत्य देवीच्या नवरात्रीमध्ये विशेष रूपानं धार्मिक दृष्टीने महत्व आहे की देवीचे सप्तशतीचे पाठ करावे, देवीची सुंदर स्थापना करावी, पण त्यातली त्यात देवीसाठी गायन करावं. येत असेल तर वादन करावं, नाही तर नृत्य म्हणजे दांडिया खेळाव्या असं सांगतायत. तदनंतर नवरात्रीमध्ये रोज जमिनीवर बिछाना टाकून झोपावं. दिव्य वस्त्र अलंकार व मिष्ट पिधारत यांच्या योगाने कुमारिकांचे पूजन करावे. आता ऐका, नवरात्रीमध्ये आणि देवी भागवत म्हणजे नवरात्रच चालू आहे आपली असं समजायचं. देवी भागवतातही आणि नवरात्रीतही रोज कुमारिकांचं पूजन करायला सांगितलं आहे. कसं करणार? पहिल्या दिवशी 9 मुलीची पूजा करा किंवा शेवटच्या दिवशी 9 मुलींची पूजा करा देवी भागवतात किंवा नवरात्रीत. आपण देवी भागवतात धरू. देवी भागवतात पहिल्या दिवशी 9 मुलींची पूजा करा. नाही जमलं शेवटच्या दिवशी 9 मुलींची पूजा करा. नाही जमलं पहिल्या दिवशी 1 मुलीची पूजा करा, दुसऱ्या दिवशी 2 मुलीची पूजा करा, तिसऱ्या दिवशी 3 मुलीची. एक संख्या वाढवून करायला सांगितलंय. कुमारिका ज्या आहेत ना, वय वर्ष 1 ते वय वर्ष 10 पर्यंत सांगितले आहे. या साक्षात जगदंबिकेच्या 9 स्वरूप आहेत. म्हणून देवी भागवताच्या पहिल्या दिवशी ग्रंथाची तर पूजा आहेच आहे. जे कथा सांगणार आहेत आचार्य व्यास त्यांचीही पूजा आहे. त्यांच्याबरोबर विशिष्ट रूपानं बटू वामनाची म्हणजे ब्राह्मणाच्या एका पुत्राची पूजा सांगितली आहे. 8-10 वर्षाचा ब्राह्मण बालक असेल. आणि 9 मुली ज्या वय वर्ष 1 पासून ते 10 पर्यंत आपण शेवटच्या दिवशी पाहून ठेवा, नियोजन करू. इथेच कथेच्या आधीमध्ये आपल्याला त्यांची पूजा करता येईल. बडा सुंदर उनका पूजन होता है. हे कुमारिकांचं पूजन आपल्या वैभवाला अनुसरून करावं म्हटले. नवरात्रीमध्ये मीनाक्षी मंदिरामध्ये मुलींना बसवून त्या कुमारिकांचं पूजन करताना त्यांना पाटावर बसवून सर्वांचं पाद प्रक्षालन करून हळदी कुंकू लावून हातावरती दही साखर खायला द्यायचं चमच्यानी. टिकलीचं पॉकेट, रिबनचं पॉकेट, बॅग, दक्षिणा. ॲज पर आवर ॲबिलिटी वी कॅन वर्शिप टू दी 9 कुमारिका. 9 कुमारिकाचं पूजन कुठलीच बळजबरी नाही, आपल्या शक्तीप्रमाणे. हे आपल्याला सामुदायिक करायचं आहे. सगळ्यांनी 9चं म्हणल्यावर तर मग तर टाईमच पुरणार नाही ना. अलग लक्षात. तर नवरात्रीमध्ये किंवा देवी भागवतात धरा, पहिल्या दिवशी एक नवरात्रीमध्ये काय करतात लोक,
शेवटच्या दिवशी 9 मुली जेवू घालून टाकतात, आहे की नाही. त्या कुमारिकांचं काय महत्त्व आहे म्हटलंय तर इथे असं सांगतायत की 1 वर्षाची मुलगी जर का असली म्हणले पूजेला तर तिला स्वीकारू नये, कारण की तिला काही त्याचं ज्ञान नसतं. ज्या मुलीचं वय 2 वर्षाचं आहे ती कुमारिका म्हणून या नवरात्र व्रतामध्ये पूज्य आहे. ज्या कुमारिकाचं पूजन करायचं ती 2 वर्षाची पाहिजे, योग्य आहे म्हटले. 3 वर्षाची मुलगी असली तरी चालते. 3 वर्षाची असल्यास ती कन्या त्रिमूर्ती होय. 4, 5, 6, 7, 8 आणि 9 आणि 10 म्हणजे वय वर्ष 2 ते वय वर्ष 10 पर्यंत 9 मुली पाहिजे कुमारिका पूजना करता. या देवीच्या 9 स्वरूपांनी युक्त आहेत. कल्याणी, रोहिणी, कालिका, चंडिका, शांभवी, दुर्गा आणि सुभद्रा. या 9 मुलींची पूजा केल्यानं या देवीच्या 9 रूपाची पूजा करण्याचं पुण्य त्या कुमारिकांचं पूजन करणाऱ्या दाम्पत्याच्या यजमानाच्या किंवा माऊलीच्या पदरामध्ये पडतं. निसंकोच माता रानी का हृदय गदगद हो जाता है, प्रसन्न हो जाता है. असीम अनुकंपा माता रानी अपने उन भक्तों पर, उन बहनों पर, उन माताओं पर कर देती है. या 9 कुमारिकांच्या पूजनाचे फल मी आता तुला सांगतोय. जन्मेजय व्यास म्हणतात, कुमारिकाचे पूजन केलं असता दुःख, दारिद्र्य व शत्रू यांचा नाश, धन व आयुष्य यांची प्राप्ती आणि बलाची वृद्धी होते. 2 वर्षाच्या मुलीचं पूजन केलं तर. 3 वर्षाच्या मुलीचं जर का पूजन केलं म्हटलंय, त्रिमूर्तीचे पूजन केलं असतं आयुष्य, धर्म, अर्थ व काम यांची सिद्धी प्राप्त होते. धन व धान्य यांची प्राप्ती व पुत्र पौत्राधिकांची वृद्धी हे फल प्राप्त होते. विद्या, विजय, राज्य व सुख यांची इच्छा करणाऱ्यांना राजाने खरोखर सर्व मनोरथ परिपूर्ण करणाऱ्या कल्याणीचे पूजन करावे. अशा 9 मुलींच्या पूजनाचं वेगवेगळं फल आहे. नवरात्र व्रताची फलश्रुती सांगितली. नवरात्रीमध्ये काही काही लोक पायात चप्पल सुद्धा घालत नाही. नवरात्र फार प्रसिद्ध आहे. देवीला एक दुर्गा नाव आहे. काय माहिती आहे तुम्हाला? देवीला दुर्गा म्हणतात. कशामुळे म्हणतात माहिती आहे का? एक दुर्गम नावाचा राक्षस झाला. दुर्गम नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वेद प्राप्त केले. वेदावर जगाचा आधार आहे. वेद नाही तर जग नाही. दुर्गम नावाच्या राक्षसानं वेद चोरल्यामुळे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी या 9 दिवसामध्ये देवीनं दुर्गमाशी वध केला आणि दुर्गमाचा वध केला. आणि दुर्गमाला मारताना वरदान दिलं की इन 10 दिनों को दुनिया में शारदीय दुर्गा नवरात्रि महोत्सव के नाम से जाना जाएगा. और दुर्गम को जिस आदिशक्ति ने मारा उसी का नाम हो गया दुर्गा और उसी का नाम हो गया शारदीय दुर्गा नवरात्रि महामहोत्सव. त्या नवरात्रीच्या 9 दिवस युद्ध चालून 10व्या दिवशी त्याला मारलं म्हणून शारदीय दुर्गा नवरात्रि महोत्सव नाव त्याला पडलं. बोलिए शारदीय दुर्गा नवरात्रि महामहोत्सव की जय. नवरात्रीची फलश्रुती सांगितली. सगळ्या इच्छा पूर्ण करणारा नवरात्रीचं व्रत आहे म्हटले काकू. कोणी कोणी केलं म्हटले? कृष्ण परमात्माने केलं. आमच्या भगवान रामाने केलं. आरती श्री रामायण जी की कीरति कलित ललित सिय पीती. आरती श्री रामायण जी की कीरति कलित ललित सिय पीती. गावत ब्रह्मादिक मुनि नारद. गावत ब्रह्मादिक मुनि नारद. वाल्मीक विज्ञान विशारद. वाल्मीक विज्ञान विशारद. शुक सनकादि शेष अरु सारद. शुक सनकादि शेषरू सारद. परनि पवन सुत कीरतिनी की आरती श्री रामायण जी की कीरति कलित ललित सिय पीती. 2021 मध्ये रामकथा केली, त्याची आठवण करून दिली तुम्हाला. ही आरती असायची त्याच्यामध्ये, आहे की नाही?
हे राजा राम तेरी आरती गाऊं, हे रघुवर तेरी आरती गाऊं, हे राजा राम तेरी आरती गाऊं, हे राजा राम तेरी आरती गाऊं, आरती गाऊं प्यारे आपको मनाऊं, आरती गाऊं प्यारे तुझको रिझाऊं, मैं आरती गाऊं प्यारे तुमको रिझाऊं, आरती गाऊं प्यारे तुमको रिझाऊं, हे राजा राम तेरी आरती गाऊं, हे राजा राम तेरी आरती गाऊं, हे राजा राम तेरी आरती गाऊं, अवध बिहारी तेरी आरती गाऊं, आरती गाऊं, आरती गाऊं. भगवान राम वनवासामध्ये असताना त्यांनी नवरात्री केली होती. नारदानं उपदेश केला होता त्यांना. देवी भागवतात रामाची कथा आली, कृष्णाची कथा आली आहे. कथम रामेण तच्छिरणं व्रतमदेव्या सुखप्रदं राज्यभ्रष्टः कथम सोऽथः कथम सीता हरता पुनः. राज्यभ्रष्ट झालेले प्रभू रामचंद्र सीतेसोबत माता आणि लक्ष्मणासोबत वनवासाला निघालेले असताना 14 वर्षाच्या काळामध्ये 13.5 वर्षानंतर जेव्हा सीतेला घेऊन गेला रावण, तेव्हा सीतेच्या शोधार्थ निघालेल्या प्रभू रामचंद्राला पंचवटी नाशिकून निघाल्यावर नारदानं आश्विन शुद्ध नवरात्री व्रताचा उपदेश केला. भगवान रामानं 9 दिवसांच्या करोनी नवरात्र, 9 दिवसाची नवरात्र करून भगवान रामाने पूर्ण विधिवत संकल्पोक्त देवीची नवरात्र केली. देवी प्रसन्न झाली. क्या चाहते हो रामचंद्र? माँ तेरी कृपा से सीता मुझे पुनः मिल जाए, रावण का संगार हो जाए. सर्वांना रामकथा माहितीच आहे. भगवतीच्या कृपाने भगवान रामचंद्र रावणाचा वध करू शकले, माता सीतेला पुन्हा प्राप्त करू शकले आणि अयोध्येचं त्यांनी निष्कंटक असं 11,500 दिव्य वर्ष राज्य केलं. इथे 3ऱ्या स्कंदाला पूर्ण विराम आहे. श्रीमद्देवी भागवते महापुराणे 3 स्कंदे अध्याय हरये नमः, हरये नमः. 4th स्कंद में प्रवेश कर रहे. श्री जगदम्बिकायै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. श्रीमद्देवी भागवत महापुराणं 4th स्कंद अथ प्रथमोऽध्यायः. जन्मेजौवाच वासवेय मुनिश्रेष्ठ सर्वज्ञान निधे नगः प्रष्टुमिच्छाम्यहं स्वामी नस्माकं कुलवर्धन. या 4थ्या स्कंदामध्ये कृष्णाची कथा आली. सरपंच सगळ्यात पहिले तुमच्या गावात आल तुम्ही 2020ला, तेव्हा भागवत कथा झाली होती का नाही? जस्ट थिंक अबाउट इट. लक्षात आणून देण्याकरता कौन सी आरती थी? श्री हे मेरे ठाकुर गोविंद बाके बिहारी कृष्ण. बाके बिहारी तेरी आरती गाऊं, हे गिरिधर तेरी आरती गाऊं. बाके बिहारी तेरी आरती गाऊं, बाके बिहारी तेरी आरती गाऊं. हो आरती गाऊं प्यारे आपको मनाऊं, आरती गाऊं प्यारे आपको मनाऊं. आरती गाऊं प्यारे तुमको रिझाऊं, आरती गाऊं प्यारे तुमको मनाऊं. श्याम सुंदर
बहुत सारी आरतियां हैं ये कृष्ण की, ये सब सुनाना हमने। हो 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 माऊल्यांनो आ आ हा 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 हो 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 हा 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 मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। ये कृष्ण भागवत वाले भी माता रानी की अनुकंपा से इन्होंने माँ देवकी और वसुदेव के पुत्र के रूप में जन्म लिया, कंस का वध कर दिया और माँ रुक्मिणी से विवाह कर लिया। इतना ही नहीं 16,108 ब्याह भी रचा लिए। राजा जन्मेजय शंकाकुल झाला, माझ्या वडिलांनी तुमच्या पुत्राकडून भागवत ऐकलं, ते श्रीमद भागवत कृष्णाचं, कृष्णम ब्रह्मम, मग त्यामध्ये कृष्ण ब्रह्म आहे, यामध्ये देवी ब्रह्म आहे, देवीच्या आज्ञेनं कसा जन्म घेतला, शंकेचं निवारण केलं। ग्रंथाचं अधिष्ठान देवी आहे आणि ज्याचं अधिष्ठान आहे म्हणजे तुमचं गाव आहे तर तुमचा बोलबाला आहे ना, माझ्या गावामध्ये माझा बोलबाला आहे, तसं अधिष्ठान काय आहे ग्रंथाचं, देवी आहे। म्हणून देवी इथे प्रधान आहे, प्रधान देवी आहे आणि बाकी देवीच्या आज्ञेत, देवीच्या कृपेनं, देवीच्या आशीर्वादानं त्यांची उत्पत्ती स्थिती लय हे सांगितलंय। हरीच्या अवताराविषयी तसं तर संभ्रम सांगितलाय, जी कथा भागवतातही आपल्याला ऐकायला भेटत नाही आहे, त्या कथेचं संकेत किंवा वर्णन भागवतामध्ये, देवी भागवतामध्ये केलाय की भगवान श्रीकृष्णांचा जन्म कारागृहामध्ये का झाला। मग तुम्ही म्हणाल ते किती सोपं आहे बरं महाराज, आईबाप कारागृहामध्ये होते, होते, पण त्याला काही पूर्वपीठिका, त्याचं कारण काय आहे तर ते सांगतायत। सांगताना सुतवाच ऐवं पृष्ठ पुराणज्ञो व्यासः सत्यवती सुतः परीक्षित सुतं शांतं ततो वै जनमे जयम। देवांचे वडील कश्यप आहेत, कश्यपाच्या 13 बायका आहेत, या दक्षाच्या मुली आहेत, दक्षाच्या 60 मुलीपैकी 13 मुली त्यांनी कश्यपाला बायका म्हणून देऊन टाकल्या आहेत आणि कश्यपाच्या या 13 बायकापासून झालेल्या जीवसृष्टीमुळे या सृष्टीचा विस्तार झाला आहे, म्हणजे हा संसार वाढला आहे। कसं तुम्ही पहा, अदिती जी 1 नंबरची बायको आहे, 13 बायकापैकी अदितीला देव झाले सगळे, दिती जी आहे दितीला दैत्य झाले, दनुला दानव झाले, कद्रूला सर्प झाले, विनतेला गरुड आणि अरुण झाले, अशा 13 बायका। प्रत्येक बायकोनं वेगवेगळ्या जीवसृष्टींना निर्माण केलंय आणि मग संसार वाढला। पैकी आदिती आणि दिती जर होतीच, पण 13 बायकांपैकी आदिती आणि दिती होती आणि एक सुरसा पण होती, तर आदिती आणि सुरसा या कश्यपाच्या 2 विशिष्ट बायका। कश्यपानं पुरातन काळामध्ये एक यज्ञ करायचं ठरवलं, यज्ञ करताना कंपल्सरी यज्ञाच्या देवाचं आवाहन करण्याकरता किंवा त्यांचा अभिषेक करण्याकरता शुद्ध गावरान गाईच्या दुधाची योजना आहे, बाकीचे दूध चालत नाही आहेत। आणि म्हणून मी कालही सांगितलं आणि आता परत सांगतोय बरं का, शब्दाकडे माझ्या नीट जरा लक्ष द्या। बायकोनं शास्त्रोक्त इच्छा जर का जाहीर केली नवऱ्याकडे, तर नवरा नाही म्हटला तर नवरा ब्रह्महत्येचा दोषी आहे। पण बायको तुमच्याकडे एखादी इच्छा व्यक्त करत असेल आणि शास्त्राला ती धरून नसेल तर अजिबात ते ऐकायचं नाही आहे। बायकोची इच्छा न मानणं याला ब्रह्महत्येचा दोषच सांगितला शास्त्रामध्ये। का? कारण की बायकोला अर्धांगिणी असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, बरेच नाव आले, अर्धांगिणी, अंगणा। बायको पतीचं अर्धांगण आहे, शिवाय ती पतीचं अंग नाही झाडून घेते म्हणून अंगणाही म्हटलंय तिला शास्त्रामध्ये। रामायणामध्ये शब्द आलाय अंगणा,
अर्धांगिणी, अर्धांगाय पतीचं ती. शंकर आणि पार्वती, शिवमहापुराणामध्ये फोटो पाहिला असेल ना तुम्ही. अर्धे शंकर उजवीकडून उभे आणि अर्धी पार्वती असंच. हो, लग्न झाल्यानंतर पत्नी पतीचं अर्ध अंग नाही. तिला ललना म्हटलंय, वनिता म्हटलंय, विप्रवनिता म्हटलंय, स्वामिनी म्हटलंय, धामिनी म्हटलंय आणि भामिनी म्हटलंय. पोथीमध्ये शास्त्रामध्ये बायकाला आलेली नावं साहेब. स्वामिनी, धामिनी, भामिनी, वनिता, पद्मिनी, अंगणा, धर्मांगणा, धर्मपत्नी, ललना, अर्धांगिनी, अंगणा. लेटेस्ट मध्ये घरचे माणसं, लक्ष्म्या, मॅडम. हिंदीमध्ये जोरू असं म्हणतात. मी कशा करता सांगतोय. कश्यपाला अदिती आणि सुरसा, अदिती आणि सुरसा या दोघींनी यज्ञाकरता गायी पाहिजे तर वरुणाच्या गायी आणायला सांगितल्या. वरुणाकडून गायी घेऊन या, वापस नेऊन द्या. कश्यप वरुणाकडे आले, म्हणाले मला यज्ञ करायचा आहे, मला तुमच्या गायी द्या, जेणेकरून तुमच्या गायीचं दूध काढून मी यज्ञ करू शकेन. काही महिन्याच्या बोलीवर त्या गायी ठरवून आणल्या. वरुणाकडून कश्यप बायकांचं ऐकून गायी घेऊन आला आणि यज्ञ पूर्ण झाल्यावर त्यांनी गायी नेऊन दिल्या नाही. गायी न नेऊन दिल्यामुळे वरुणाने ब्रह्मदेवाकडे तगादा लावला, तरी कश्यप गायी वापस देईना. प्रतिग्रह घेणं म्हणजे धर्मानं पाप सांगितलं. दुसऱ्याच्या धनावर दृष्टी ठेवणं म्हणजे पाप आहे, महत् पाप आहे. कश्यप सांगूनही गायी वापस देणं, म्हणून ब्रह्मदेवानं आणि कश्यपानी, ब्रह्मदेवाने आणि वरुणाने, नीट ऐका, ब्रह्मदेवाने आणि वरुणाने कश्यपाला, आदितीला आणि सुरशेला श्राप दिला की हे कश्यपा, 28व्या द्वापार युगामध्ये तू मनुष्य लोकांमध्ये जाऊन गोपालन करशील, गोरख धंदा करावा लागेल. म्हणून कश्यपच वसुदेव झाले आणि तुझ्या दोन्ही बायकाही मनुष्य योनीमध्ये तुझ्यासोबत जन्माला येतील. म्हणून देवमाता आदिती माता देवकी झाली आणि बळीरामाची आई माता सुरसा ही रोहिणी झाली. आलं लक्षात. वरुणाच्या गायी आणल्या पण वापस नेऊन दिल्या नाही. बोलीवर आणल्या की मी वापस आणून देईल. म्हणून वरुणानी आणि ब्रह्मदेवानी कश्यपाला श्राप दिला की 28व्या द्वापार युगामध्ये तू मनुष्य जन्मामध्ये जाऊन गोपालन करशील. तेच वसुदेव झाले, शिवाय कारागृहामध्ये जाऊन पडशील. अदिती देवकी झाली आणि सुरसा जी आहे ती बळीरामाची आई रोहिणी झाली. बरं, आता कारागृहामध्ये का, तर कारागृहामध्ये देवकी आणि वसुदेवाला जावं लागलं आणि कृष्ण परमात्म्याला तिथे जन्म घ्यावा लागला. याचं कारण सांगताना असं सांगितलं की या सख्या 13 बहिणी सख्या सवती आहे ना, सख्या 13 बहिणी सख्या सवती आहे. तर आदितीची लहान बहीण आणि लहान सबत दिती, दितीनं कश्यपाकडे अट्टहास धरला की माझी मोठी बहीण आणि मोठी सबत ती देवांची आई आहे आणि तिचा मोठा मुलगा देवराज इंद्र हा देवांचा राजा आहे, इंद्रासारखा बलवान पुत्र मलाही द्या, असा अट्टहास तिनं लावून धरला. म्हणून व्यास जन्मे ज्याला सांगतायत की दितीनं ऋतुदान मागितलं कश्यप महाराजांना आणि कश्यप महाराजानं दितीला ऋतुदान दिल्यानंतर दिती गर्भवती झाली. दितीचं गर्भवती होणं पाहून आदितीला भीती वाटली. तिला वाटलं ह्या सवतीनं माझ्या पुत्रासारखा पुत्र माझ्या पतीला मागितला, उद्या हे माझ्या सवतीचे पोरं मोठे झाली तर माझ्या पोराचे ते दुश्मन बनतील. सावत्र अवघड खेळ असतो. इथं सख्याचं बनत नाही म्हणले, सावत्राचं द्या सोडून. तर तिने इंद्राला सांगितलं, हे बघ इंद्रा, तुझी सावत्र आई तुझ्यासारख्या बलवान पुत्राला जन्म द्यायच्या तयारीत आहे. शास्त्र सांगतं शत्रू हा क्षयरोगासारखा आहे, वाढायच्या आधी छाटून टाकला पाहिजे. म्हणून तू काही उपाय कर आणि तुझ्या आईच्या उदरामध्ये प्रवेश करून तिच्या गर्भाचे तुकडे करून टाक, तिच्या गर्भामध्ये असलेल्या जीवाला मारून टाक. आता इंद्र आला बरं का, नीट लक्ष देऊन ऐका. आणि इंद्र सावत्र आईकडे दितीकडे आला आणि इंद्रानं दितीच्या पायाला हात लावला. माँ मैं तेरा सौतेला बड़ा बेटा, मैं तेरी सेवा करना चाहता हूँ. माँ के सेवा जैसी कोई सेवा नहीं संसार में. आनंद वाटला दितीला, ठीक आहे कर माझी सेवा. इंद्र 2 महिने बऱ्याच काळ त्या दितीकडे थांबला, पण इंद्राला दितीच्या उदरात प्रवेश करता येईना. काय कारण कोणी सांगू शकेल का? इंद्राला दितीच्या उदरात प्रवेश करून तिच्या गर्भाचे तुकडे करायचा सल्ला त्याच्या आईने आदितीनं दिला होता. वसुदेव देवकी कारागृहात का पडले? वसुदेव आणि देवकी आणि सुरसा
हे मागच्या जन्मातले कश्यप, आदिती आणि सुरसा आहेत. देवकी, रोहिणी आणि वसुदेव. वरुणाच्या गायी चोरून आणल्यामुळे, वापस न दिल्यामुळे श्राप दिला वरुण आणि ब्रह्मदेव आणि वसुदेव, देवकी आणि सुरसा भाईचा. पण कारागृहामध्ये का पडले त्याची कथा इथे सांगतायत व्यास महाराज. इंद्र दितीच्या गर्भाचे तुकडे करायला गेला. इंद्राला घुसता येईना तिच्या उदरात. त्याचं कारण काय माहिती आहे? दितीचं सगळं काम धर्म संमत आहे, धर्माला मान्य असलेलं कार्य. म्हणून सांगितलं एकही काम धर्माला मान्य अमान्य असलेलं करू नका. दिती लघुशंकेला गेल्यावर सुद्धा 4 वेळेस पाय धुते आणि 4 वेळेस गुळणा करते. गुरुचरित्रामध्ये सांगितलं, तुम्ही आम्ही गृहस्थाश्रमी जीव आहोत. तुम्ही आम्ही लघुशंकेला गेल्यानंतर, लघवीला गेल्यानंतर प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, लघवीला गेल्यानंतर 4 वेळेस पायावर पाणी घ्यायचं आणि 4 वेळेस गुळणा करायचा. आणि परसागडाला गेल्यानंतर, टॉयलेटला, बाथरूमला 2 नंबरला गेल्यानंतर 8 वेळेस पाय धुवायचे आणि 8 वेळेस गुळणा करायचा. आता करतो का आपण? करतो का? ह्याला सांगितलंय धर्माची हानी किंवा धर्मात धर्म घडतो. पाय धुवा, गुळणा करा आणि नाही पाय धुतले, नाही गुळणा केला तर शिक्षा काही नाही म्हणले, प्रायश्चित्त 3 दिवस मौन राहायचं, नाही तर मग गायत्री मंत्राचा जप करायचा 1200. हे काहीच आपण करत नाही. दिती कुशल आहे या क्रमामध्ये, या मार्गामध्ये. इंद्राला तिच्या उदरामध्ये घुसता येईना. सगळं तंतोतंत आहे तिचं, पाय धुणं, गुळणा करणं. इंद्राला आतमध्येच जाता येईना. अरे धार्मिक आदमी का कोई बाल भी बाका नहीं कर सकता प्यारे. जाता येईना दितीच्या उदरात. पण एक सुख मात्र, कितना भी बड़ा खिलाड़ी क्यों न हो, कुछ न कुछ गलती करी देता है, सुराग छोड़ देता है. रात्रीच्या वेळेला दिती लघुशंके करता उठली. माता दिती गर्भवती आहे. रात्री लघवीला उठली आणि लघुशंकेला गेली आणि झोपीच्याच ती तारेमध्ये होती. झोपही खूप येत होती, लघुशंका आली म्हणून उठली. गडबडीमध्ये लघुशंकेला जाऊन आली, पण वापस येताना 4 वेळेस पाय धुवायचं विसरली आणि गुळणा करायचं विसरली. इंद्र टपूनच होता की केव्हा अधर्म करते. म्हणजे पहा, इंद्राला इतके दिवस तिच्या उदरात घुसता आलं नाही. एकदा तिने 4 वेळेस पाय धुतले नाही आणि 1 वेळेस गुळणा केला नाही तर इंद्ररूपी पाप तिच्या शरीरात घुसतं. आपण तर किती वर्षापासून पाय धुत असू किंवा नसू, आता माहीत नाही तर दोष नाही. माहीत झालं तर ते आचरणात आणायला सुरुवात करा. शस्त्र घेतलं, वज्र नावाचं शस्त्र घेऊन दितीच्या गर्भाचे 7 तुकडे केले. दितीचा गर्भ मरेना. तो गर्भ 7 तुकड्यामध्ये विस्तारित होऊन रडायला लागला. इंद्रानं पुन्हा धाक दाखवला, रडायला तर आणखीन तुकडे करीन. मग ते गर्भ शांत बसला. 7 तुकडे करूनही गर्भ मरत नाही. त्या 7 तुकड्याचे आणखीन 7 केले. 7 49. आणि हे दुष्कृत्य करून इंद्र बाहेर आला. इंद्रानं आदितीनं केलेली घटना दितीला कळाली. क्रोधायमान झाली दिती आणि आदितीला म्हणाली, अगं बेशर्म, मी काय केलं होतं? तुझ्या मुलासारखा मुलगा मागितला, त्यांनी का गादी घेतली तुझ्या मुलाची? याद राख, तुझ्या मुलाला तुझे दुष्कृत्य करायला सांगितलंय आणि माझ्या उदरातल्या पुत्रांची हत्या करायला सांगितली आहे. त्या पापामुळे तुझ्या पुत्राचं त्रैलोक्याचं राज्य जाईल, त्याला स्वर्गातून पदच्युत व्हावं लागेल. आणि म्हणून इंद्राच्या अंगावर जे अहिल्यानं गौतमानं श्राप दिल तर भग पडले होते, 1000 छिद्रे पडले होते. दुर्गंधी कुक्रमी कमळात जाऊन बसला होता. इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चळ भजनाचा, विषयाचे सुख नको नको म्हणा, विषयाचे सुख नको नको. दितीनं दिलेल्या श्रापामुळं, अहिल्याचे पती गौतमानं दिलेल्या श्रापामुळं, आणि आदितीला म्हणाली तुझ्या पुत्राला तर श्राप दिला, आता तू पण तुझ्या पुत्राला असा वाईट उपदेश केल्यामुळे 28व्या द्वापार युगामध्ये तू मनुष्याच्या जन्माला जा. शिवाय जसं तुझ्या पुत्रानं माझे पुत्र मारले तसं तुला तुझ्या पतीसहित कारागृहामध्ये पडावं लागेल. ज्या राक्षसाच्या कारागृहामध्ये पडशील तू, तो राक्षस तुझे पुत्र जन्माला आल्या मारून टाकेल. दितीनं आदितीला दिलेला शाप म्हणून आदितीचं देवकी झाली, कश्यपचं वसुदेव झाले, सुरसा रोहिणी बळीरामाची आई झाली, आणि कृष्ण परमात्मा आणि देवकी हे कृष्ण परमात्म्याचे आई वडील होण्याच्या अगोदर यांचे 6 पुत्र कंसानं मारून टाकले. आणि 7वा पुत्र यांचा कोण आहे म्हटले? 7वा पुत्र बळीराम. 7 महिने तू देवकीच्या गर्भात आहे आणि 2 महिने रोहिणीच्या गर्भात गेला तिकडे, आणि 8वा कृष्ण झाला. बोलिये वृंदावन बिहारी लाल की जय. भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य झालं.
5 दिवसाचं वय 10-15 कंसाचा वध केला, देवीनं आज्ञा केली आणि रुक्मिणी सोबत भगवंताचा विवाह झाला. महाभारताचं युद्ध करून पूर्ण कार्य करून भगवान श्रीकृष्ण जगदंबेच्या आज्ञेनं अवतार समाप्त करते झाले. बोले वृंदावन बिहारी लाल की जय जय, बालकृष्ण लाल की जय. नरनारायणाची कथा पुढे सांगितली आहे की सांगितलं ब्रह्मदेवाला एक धर्म नावाचे पुत्र झाले आणि त्या धर्माच्या हृदयापासून 3 पुत्र जन्माला आले, नरनारायण आणि हरी कृष्ण. नरनारायण हे विष्णूचे अवतार आहेत 22 अवतारापैकी. यांनी घनघोर अशी तपश्चर्या केली 1000 वर्ष केदारनाथला. केदारनाथ ज्योतिर्लिंग या नरनारायणामुळेच बनलेलं आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी. यांची तपश्चर्या भंग करण्याकरता इंद्रानं वरतून अप्सरा पाठवल्या. वरतून अप्सरा पाठवल्या इंद्रानं. किती? 16,099. किती पाठवल्या? तुम्ही म्हणाल 16,108 आहे ना, 8 सोडून द्या आणि त्या 16,100 मधली 1 सोडून द्या. परत 16,099 अप्सरा पाठवल्या यांची तपश्चर्या भंग करायला. ते अप्सरा आले आणि ते नृत्य करू लागल्या. ते अप्सरा आली वगैरे असं करतात ना, ते नृत्य करू लागले. नृत्य करता 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 नरनारायण म्हणजे अर्जुन आणि कृष्ण आहे. यांची तपश्चर्या भंग करायला इंद्रानं ज्या 16,099 अप्सरा पाठवल्या, तपश्चर्या तर भंग नाही करू शकल्या त्या अप्सरा यांची. उलट त्या नारायण मुनीला राग आला आणि ते नारायण मुनी म्हणाले, अरे इंद्रा, तुला काय वाटतं? 16,099 अप्सरा पाठवतो माझी तपश्चर्या भंग करायला, 16 लाख जरी पाठवल्या तर माझा बालबाका करू शकत नाही. बघ, यांना लाजवेल अशी अप्सरा तयार करतो आत्ताच. अभिमानाच्या आवेशामध्ये येऊन नारायण भगवंतानं आपल्या उजव्या हाताची चापट आपल्या उजव्या मांडीवर मारली. काय चमत्कार झाला! नारायण महाराजांनी आपल्या उजव्या हाताची चापट उजव्या मांडीवर मारली. उजवी मांडी फाडून एक अप्सरा आली, मांडीतून बाहेर आली. कोणाच्या? भगवान नारायणाच्या, म्हणजेच कृष्णाच्या. त्या कृष्णाच्या 16,100 बायका कशा झाल्या त्याचे सस्पेन्स उत्तर जे भागवतात नाही ते देवी भागवतात सापडतात. की वसुदेव देवकी कोण होते म्हटले तर आपल्याला कळालं, कश्यप आणि अदिती होते. तसं 16,100 लग्न का केले तर ऐका ना. 16,099 अप्सरा तपश्चर्या भंग करू शकले नाही नरनारायणाच्या बद्रिकाश्रमामध्ये, केदारनाथाच्या त्या पहाडीवर, चोटीवर, पर्वतावर. म्हणून त्या नारायण महाराजांनी या 16,100 माझं काही करू शकत नाही 99. यांना लाजवेली एवढी सुंदरी मी आता तयार करतो म्हणून उजव्या हाताची चापट उजव्या मांडीवर मारली. उजवी मांडी फाडून भगवान नारायणाच्या मांडीतून एक अप्सरा बाहेर आली. मांडीला संस्कृतमध्ये उरू असं म्हणतात. उरू भागापासून ती बाहेर आली. सानाम उर्वशी, आणि तीच उर्वशी झाली. तिला पाहून बाकीच्या लाजल्या, बाप ये इतनी बडी सुंदरी है तो हमारा क्या काम है. तिला पाहून बाकीच्या म्हणल्या, अगं आम्ही तपश्चर्या भंग करायला आलो आणि तू आम्हाला एवढं सुंदर होऊन आम्हाला वापस पाठवते, असं करू नको ना, आम्ही तुझ्या मागं राहू. आता तू देवाला डाव टाक ना, देवाला गिअर टाक, देवाला गिअरमध्ये फसव. आपण तू म्हण ना की आम्ही आता तुमच्या सोबत लग्न करतो, तुम्ही आमच्या 16,100 जणी सोबत लग्न करून टाका ना देवा. तिला भटकवलं, तिला भैकवलं. नाचवणारे लोक खूप असते, नाचायचं का नाही हे आपल्यावर पाहिजे बरं का. नाचणारे तर खूपच आहे. शास्त्र सांगताय, वारंवार सांगताय आपल्याला. तिला बनवलं कोणी? नारायणाने बनवलं. कशासाठी? त्यांच्या तोंडावर पट्टी देण्यासाठी. तिने जेला यांना कान मंत्र दिला की तू लागलं तर 16,100 मध्ये 1 नंबरची बायको राह, आम्ही तुझ्या मागं राहू, डाव टाक देवाला. आणि ती त्यांच्या नादी लागली. ती म्हणली, देवा तुम्ही मला जन्म दिला हरकत नाही, पण तुमचं रूपच एवढं सुंदर आहे की मला नाही, माझ्या सहित या 16,099 आम्ही 16,100 जणी तुमच्यासोबत विवाह करू इच्छित आहोत, तुम्ही आमच्याशी लग्न करा ना देवा. आता देव म्हटला, मला बंधनात अडकवू नका, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मी हजारो वर्ष तपश्चर्या केली, इंद्रानं माझी तपश्चर्या भंग करायला तुम्हाला पाठवलं. इंद्राला सबक शिकवण्याकरता मी, माझा अभिमान मला भावला. मी जर का माझी उजव्या हाताची चापट माझ्या मांडीवर मारली नसती, उर्वशीला बनवलं नसतं, ते भावलं नसतं. पण मी आता जर का या जन्मात तुमच्याशी लग्न केलं तर
समाजातले लोक माझी निंदा करतील, माझ्यावर हसतील की हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि 16,100 लग्न केले, या जन्मात मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. पण मी नारायण 28व्या द्वापार युगामध्ये कृष्ण होणार आहे आणि हा नर अर्जुन होणार आहे, हा कुंतीचा पुत्र होईल, माझ्या आत्याचं पोरग होईल, मी नारायण कृष्ण होईल आणि तुम्ही भौमासुराच्या तावडीत पडाल. तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सोडवायला येईल प्रागज्योतिषपूर नगरामध्ये आणि मग तुमच्याशी लग्न करेल. बघा, देवी भागवतात दिलेले वचन, नारायणच कृष्ण होऊन आले आणि त्या 16,100 बायकांनी 8. बरं, तसाही विचार का करता आपण? देव तो ऑलरेडी कमिटेड होते. पण एक दुसरा विचार सांगतो शास्त्राच्या परिभाषेमध्ये, भगवान श्रीकृष्णाच्या 16,000 बायका म्हणजे निव्वळ 16,000 बायका नव्हे, 100 बायका म्हणजे निव्वळ 100 बायका नव्हे आणि 8 बायका म्हणजे निव्वळ 8 बायका नव्हे. शास्त्रकार सांगतात दुसरा भाव, भगवान श्रीकृष्णाच्या 16,000 बायका म्हणजे ऋग्वेदाचे उपासनाकांडाचे 16,000 मंत्र आहेत, ऋग्वेदाच्या उपासनाकांडाचे 16,000 मंत्र आहेत. तर भगवान श्रीकृष्णाच्या 16,000 बायका म्हणजे वेदाचे मंत्र आहेत 16,000. 100 बायका म्हणजे उपनिषद आहेत, 100 उपनिषद आणि 8 बायका म्हणजे अष्टधा प्रकृती आहे. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. हे भगवान श्रीकृष्णाचं ही प्राकट्य जगदंबा मातेमुळे झाले. पुढे प्रल्हादाची कथा देवी भागवतामध्ये आली. प्रल्हादाला पाताळाचं राज्य दिलेलं होतं. व्यास सांगतायत, च्यवन भार्गव नावाचे ऋषी नर्मदा नदीवर व्यारतीश्वर तीर्थावर स्नान करण्याकरता गेले. ते विष्णूचे मोठे भक्त होते. स्नान करत असताना एक भुजंग म्हणजे मोठा विषारी नाग आला आणि विषारी नागाने त्या ऋषीला आपल्या वेढ्यामध्ये असं गुंढाळलं. नवनाग स्तोत्र म्हटले, ते विष्णूचं स्तोत्र म्हटले, विष्णूचा मंत्र म्हटल्यामुळे नाग घाबरला. नागाला वाटलं विष्णूचा मंत्र म्हटल्यानंतर नाग निर्विष झाला. औषधे चिंतेज विष्णू भोजने च जनार्दनम, शयने पद्मनाभं च विवाहे च प्रदापतिं, युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमं, नारायण तनः त्यागे श्रीधर प्रिय संगमे, दुःस्वप्ने स्मर गोविंदं संकटे मधुसूदनं, कानने नारसिंहं च पावकं जलशायिनं, जलमध्ये वराहं च पर्वते रघुनंदनं. भगवान विष्णूचं स्मरण केलं. कौसल्या सुप्रजा राम पुरवा संध्या प्रवर्तते, उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमानिकम्, उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गुरुडध्वजः, उत्तिष्ठ कमलाकान्तं त्रैलोक्यं मङ्गलं कुरु, मातः समस्त जगता मधुपैकैटभारे, वक्षो विहारिणी स्थितजन प्रियदानशीले, श्रीव्यंकटेश दयिते तव सुप्रभातम. भगवान विष्णूचं ध्यान केल्याबरोबर त्या नागानं जे धरलं होतं वेड्यामध्ये त्यांना चावण्याकरता त्याचं विषच निघून गेलं. त्याला वाटलं आता चावलं तर फायदा नाही, उलट ह्यो ऋषी मला श्राप देईल, मी याला कुठंतरी अशा जागेवर पोहोचून आपण पळून जाव. म्हणून पाण्यातून त्या नागानं घाबरून त्या च्यवन ऋषीला पाताळात प्रल्हादाच्या राज्यात नेऊन घातलं. नाग गेला पळून. ते ऋषी फिरू लागले च्यवन भार्गव. च्यवन म्हणजे कोण माहिती का? ध्यानात आहे का? 2020ला भागवत कथा ऐकली होती. भागवत कथेमध्ये 9व्या स्कंदामध्ये च्यवनाची कथा आलेली आहे. ते च्यवन नाही का, त्या सर्पाच्या वारुळात बसलं होतं तपश्चर्या करत आणि सुकन्यासोबत लग्न केलं ते ना. 13 वर्षाची सुकन्या आणि हे 80 वर्षाचं च्यवन. ती म्हणली नव्हती का सुकन्या तिच्या बापाला शर्यतीला, मैं क्या करू राम मुझे बुढ़ा मिल गया, होय 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 बुढ़ा मिल गया, अजय अजय बुढ़ा मिल गया. हा च्यवन भागवतातला, हा भार्गवाचा पुत्र आहे. मला कनेक्शन याच्याकरता सांगू लागतात, मला माहिती आहे. मागा ऐकलेलं तुमच्या लक्षात नाही, मला चांगलं गॅरंटी माहिती आहे, पण आम्हाला आठवण करून देणं भाग आहे ना बाबा. कारण आम्ही तर सांगितलं होतं ना, हा तो च्यवन आहे. वृद्धत्वाला प्राप्त झालेला आणि विष्णूच्या भक्तीनं पुन्हा तारुण्याला प्राप्त झालेला प्रल्हादाच्या राज्यात गेला. मी कुठे आलो असं पाहू लागला चमत्कारिकरित्या. प्रल्हादाने विचार केला, ये बाबा तो जिंदगी में पहली बार मेरी नगर में आ रहा है, पाताल का राजा है प्रहलाद, पाताल में तो कोई जा नहीं सकता इच्छा की बिना. विचारलं, बाबा इंद्रानं तर तुम्हाला पाठवलं नाही माझं मोजमाप घ्यायला? ते म्हणले, बाबा इंद्र कोण आणि तू कोण मला माहिती नाही, इंद्राचा माझा काही संबंध नाही.
मी नर्मदा नदीवर व्यारतीश तीर्थावर स्नानाला आलो. एका विषारी नागाने मला पकडलं. मी विष्णूचा भक्त आहे, विष्णूचं स्मरण केलं, त्याने मला इथे आणून सोडलं. असं हो. आणि मग हे अधिकारी संत आहेत. संतांची संगत एकदा भेटली, म्हणले की तीर्थांबद्दल विचारलं. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. 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 खुल जाएंगे तेरे भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई और प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. प्रेमाय और अनुराग से तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी किस्मत जगेगी तेरी बिगड़ी बनेगी. बोलिए सब संतन की जय. श्रवण हे पोहोचलेले संत आहे जाणून प्रल्हादानं चान्स सोडला नाही. चरणामध्ये प्रणिपात केला. गुरुदेव आप मुझे तीर्थों का ज्ञान दीजिए. सांगितलं या भूतलावर खूप तीर्थ आहे. चमन ज्ञान देतात प्रल्हादाला, पण 3 तीर्थ मुख्य आहे म्हटले. चक्र तीर्थ कुठे म्हटले? नैमिषारण्याला. पुष्कर तीर्थ आणि नैमिषारण्य तीर्थ. नैमिषारण्यामध्ये चक्र तीर्थ आहे. आणि मग च्यवनाला आणून सोडलं आणि प्रल्हाद तीर्थयात्रेला निघाला सेवकांना घेऊन. जाताना बद्रिकाश्रम लागलं प्रल्हादाला. व्यास सांगतायत आश्रम पहिला नरनारायणाचा. आता नरनारायणाचा आश्रम आणि आश्रमाच्या बाहेर झाडाला धनुष्य आणि बाणाचे भाते अडकवलेले. आश्रमाच्या बाहेर धनुष्य बाण प्रल्हादाच्या काही लक्षात येईना. आश्रम म्हणाव तर साधू संताचा, धर्माचे उपासक, आणि धनुष्य बाण आणि हे भाते म्हणल्यावर क्षत्रियाचे लक्षण आहे. हे आहेच कोण मला कळेना. बाहेर येऊन विचारलं तुम्ही नेमके क्षत्रिय का साधू? ते म्हणले आम्ही साधू पण आहे आणि क्षत्रिय पण. एकच सांगा. नाही म्हणले दोन्ही आहे. प्रल्हाद म्हटला हे धर्माला अनुसरून नाहीये. एक तर साधू व्हा नाही तर एक तर क्षत्रिय व्हा. नाही. प्रल्हाद युद्ध करू लागला नरनारायणासोबत. अनेक वर्ष युद्ध चाललं. प्रल्हाद हारला. शेवटी प्रल्हादानं नारायणाला बोलवलं. नारायणाचा भक्त आहे ना तू, नरसिंहाचा. नरसिंह रूपी नारायण प्रकट झाले. अरे प्रल्हादा काय करतोयस? तुझ्या बापाने तुला त्रास दिला, वाचवायला मीच आलो. अरे हे नरनारायण माझे अवतार आहे. तू किती वर्ष त्यांच्यासोबत लढला तरी तू त्यांना परास्त करू शकत नाहीस. प्रल्हाद निघून गेला. नरनारायण स्थित आहे. देवांचं राक्षसांचं युद्धाचं वर्णन आलं. शुक्राचार्य 20,000 दिव्य वर्ष कणधूम सेवन करून अमृत संजीवनी मंत्राची विद्या प्राप्त करतात. देवगुरु बृहस्पती त्यांचे खोटे गुरु बनून जातात. दैत्यगुरु शुक्राचार्य वरदान प्राप्त करून येतो. म्हणतो मी तुमचा गुरु आहे. हे लोक म्हणतात नाही हा आमचा गुरु आहे, तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. गुरु निघून जातो काम करून. इकडे शुक्राचार्य भृगू घरी नसताना इंद्र सगळे राक्षस देवांना भिवून शुक्राचार्याच्या आईच्या आश्रमात जाऊन लपतात. म्हणून इंद्राला आणि सगळ्या देवांना ती दैत्यगुरु शुक्राचार्याची माता मोहित करून टाकते, पण विष्णूला ती मोहित करू शकत नाही. म्हणून तामसी बुद्धीनं भगवान विष्णू इंद्राला आपल्या शरीरात प्रवेश देतात आणि मग भगवान विष्णूच म्हणजे इंद्रच भगवान विष्णूच्या शरीराला ते काम करायला लावतो.
त्या शुक्राचार्याच्या आईची हत्या करतो आणि भृगूची पत्नी आहे ती शुक्र हा भृगूचा पुत्र आहे म्हणून भृगु ऋषी विष्णूला गर्भवासजन्य दुःख गर्भवासजन्य जन्म घेण्याचे श्राप देतात की हे हरी तू सात्विक आहे आणि मातृहत्या केली म्हणून तू या भूतलावर वेगवेगळे अवतार घेशील म्हणून 24 अवतार भगवंताचे भृगु ऋषीच्या शापामुळे झाले असंही वर्णन देवी भागवतात आलं. इथे चतुर्थ स्कंदाला पूर्ण विराम आहे. उद्या 5, 6, 7 आणि 8 उद्या